इरू आई येतो मी. अरे कुठे चाललेस पोरा? हे घर सोडून. माझ्यामुळे उगाच तुला त्रास होतो या घरात. अरे असा राग घालून घेऊ नकोस रे डोक्यात. कांचन ही समजी रागात बोलली अरे, आणि ती रोजच बोलती का नाही? मग तू कशाला एवढं डोक्यात घेतोस? आई अगं काकीने एवढं घर सोडायला सांगितले, तिचं मान नाही ठेवायचं वे. आणि माझ्यामुळे तुला उगाच त्रास होतोय ग इथं. आता नाही होणार. काळजी घे. अरे इरू इरू नको जाऊ सर. मी तुला असं एकट्याला कुठे बी जाऊन देणार नाही. नको जा. हे पोरं ऐक की रे. कुठे चाललास रे? ठेवते बॅग खाली. अरे एवढी बी माणूस घाणी नाही मी. तुम्ही मायलेकाने किती बी घाण केली ना तरी दादासाहेबांची पुण्य आहे या घरात. आणि तुम्हाला नसली तरी त्यांच्या इज्जतीची काळजी आहे मला. तेव्हा कुणी कुठं बी जायचं नाही. रावा या घरात, पण माझी एक अट आहे. वय कांचन, तू सांगशील ती अट मला मान्य आहे. इरू चल घरात. ती बॅग घेऊन चल. या घरात राहायचं असेल तर ह्या कागदावर सही कर. युवा अध्यक्ष पदाचा राजीनामा आहे. वीरू या कागदावर पाठदिशी सही करून टाक. आणि एकदाच या राजकारणाचं वजन तुझ्या खांद्यावरनं कायमचं उतरून टाक. कर. आजपासून तुझा आणि राजकारणाचा कायमचा संबंध संपला. घरात गप पडून राहायचं आणि घरातली कामं करायची. परत जर कसलं राजकारण केलंस तर घाणाच फिरवीन बघ. हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. जी. इरू चल घरात. आई मी तुझं ऐकायला पाहिजे होतं. तुझा राजकारणात जाऊ नको हे शब्द मोडला आणि बघी सगळं काय झाले. राजकारण लयच बेकार आहे ग. अंकुशरावची पोरगी एवढं घाणेरडं राजकारण खेळ मला अजिबात वाटलं नव्हतं ग. इरू मला नाही वाटत रे ती पोरगी असं काय वागल म्हणून. हे बघ तू काय केलं नसताना बी कांचनला समज चुकीचं केल्यासारखं वाटतंय का नाही? तसं त्या पुरी बद्दल वाटून घेऊ नकस र. आई अगं तिने विश्वास मोडलाय माझा. खोटं बोलले माझ्याशी. आणि तू बघितलंस ना आपल्या घरी कशी कामवाली बनून आलती ती. मला तर असं वाटतंय ना तेव्हा काहीतरी खबरच काढायच्या असतील तिला म्हणून आली असेल ती इथं. तिचा बाप आणि ती एक घाणेरडं राजकारण खेळतात ग. आणि तू तिला एवढं प्रेमाने घास भरवत होती तेव्हा तिने रडण्याचं कसं नाटक केलं. आई ती तुझ्याशी बी खोटं वागली ग. अरे नाही तिनं सांगितलं मला ती अंकुशरावची पोरगी आहे म्हणून. काय अगं मग ही मला तू तेव्हाच का नाही सांगितलंस? आई तू बी खोटं वागलेस ना माझ्याशी. तू बी माझी पारकासारखा वागलेस. बाकीच्यांचं काही नाही ग. पण तू तरी मला सगळं सांगायला पाहिजे होतंस. अगं मला अंधारात ठेवून ना तू बी फसवलेस मला. ही जर तुम्हाला तवाच सांगितलं असतंस ना एवढा राडा झालाच नसता. मी त्या पोरीपासून लांब राहिलो असतो. पण नाही आई तू माझ्याशी असं वागशील ना असं मला अजिबात वाटलं नव्हतं.
पियू पियू, मला माहित आहे जे बी झालं त्याचा तुला लय त्रास झाला असेल. अगं पियू, तू वीरूला समजा खरं सांगण्याचा प्रयत्न केला होतास, तरी बी तू त्याला खरं सांगू नाही शकलीस. हे बघ पियू, जे व्हायचंय ते झालंय. तुला हे समजा विसरायला पाहिजे पियू. मी इसरेन ग वैशे, पण तो नाही सर. त्याला लय राग आलाय माझा. मी त्याची माफी मागायला गेले होते ना, तर त्यानं माझं कायच ऐकून नाही घेतलं. आणि वैशे, अगं त्याला असं वाटतं की माझ्या दोस्तीत राजकारण होतं, पण असं नाही आहे. मी खरंच तशी नाही आहे वैशे. होय, तू खरंच तशी नाहीस. ह्या शिरडत बसणारी, हिंमत आणणारी, हे असल्या पिऊला मी ओळखतच नाही ग. अगं पिऊ, मला माहित आहे तुझी चूक झाली या. ज्या पिऊला मी ओळखत होते ना, तिनं जर काही चूक केली असती ना, तिनं आधी ती चूक सुधारली असती. अशी गुडघ्यात मान घालून बसली नसती ती. ती सरळ जायची आणि संकटाला भिडायची. अगं वाघीण होती ती, वाघीण. स्वतःच्या मनाला पटेल तेच करणारी, स्वतःच्या मनासारखं वागणारी, चेहऱ्यावर सतत हसू असणारी, अशी आमची पिऊ होती. आणि ग, तू हे काय स्वतःची अवस्था करून घेतलीस ग? ह्यातनं बाहेर पड पिऊ. अगं जे झालंय ते झालंय, त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा तू याचा विचार कर पिऊ. जर का तुला हे विचार करायचा नसेल ना, मी जिला ओळखत होते ना, ती प्रियंका अंकुशराव पाटील तू नाहीस. मी तीच प्रियंका अंकुशराव पाटील आहे. फक्त एक चूक झाली म्हणून हरवली होती, पण आता नाही. आता मी रडणार नाही वैशे. तर जे झालं आहे ना, त्याला भिडणं. लय झालं असं भिवून जगणं, पण आता नाही. वय बोलली मी त्याच्या संग खोटं, पण त्यात कसलं राजकारण नव्हतं. मनापासून दोस्त मानलं होतं त्याला. मी चुकीची नव्हती हे मी त्याला पटवून देणार, म्हणजे देणार. नाही त्याला मला माफ करायला लावलं तर मी बी पाटलाची पोरगी नाही.
पियू वैशे चल लवकर बस गाडीत. पिऊ थोडं सकाळी कुठे निघालीस तू? ती वाटत सांगते तुला, आधी गाडीत बस. नाही जमणार. हे बघ फेसपॅक लावला मी, तू जाऊन ये. वैशू गाडीत बस, लगेच जाऊ आणि लगेच येऊ. तू गाडीतनं नाही उतरली तरी बी चालत. माझं काम झालं की लगेच युटर्न मारू आपण. चल लवकर गाडीत बस. अगं मग थांब की, तो फेसपॅक धुन येत. हा वैशे त्याची काय बी गरज नाही. आपण काय तुला स्थळ बघायला नाही चाललो. मला उशीर होतोय, चल पाठदिशी गाडीत बस. अगं पण पिऊ, चल वाटत धू, आधी गाडीत बस. अगं पण एवढ्या गाडीत कुठं निघालीस ते तरी सांग की. तू म्हणाली होतीस ना की अशी रडत बसणारी पियुष शोभत नाही म्हणून. हा नाही सोबत, पण त्याचा इथं काय संबंध आहे? काय संबंध ते कळलंच तुला. मी बी पाटलाची पोर आहे. हा हे बरोबर आहे. असंच जॅशिंग वागलं पाहिजे बघ. आता कुठं तुम्हाला माझी खरी पिऊ वाटायला लागलीच बघ. चल चल चल. पृथ्वी, आता तुझी गाडी सुसाट सुटणार बघ. वीरूनं राजीनामा लिहून दिलाय. तुला आता युवा अध्यक्ष होण्यापासून कुणीच अडवू शकणार नाही. होय मम्मी, ही पद जर मला आधीच मिळालं असतं ना तर आतापर्यंत मी कुठे गेलो असतो आणि माझ्या राजकीय कारकिर्दीचं एवढं नुकसान पण नसतं झालं. अहो असू द्या हो. माणूस किती बी मोठा असता ना तरी त्याच्याकडनं चुका होत्यातच की. आपणच मोठ्या मनानं त्या माफ करायच्या असतात. होय की नाही हो मम्मी? आओ तुम्ही मम्मीच्या चुका माफ करा. हा ठीक आहे मम्मी, केलं तुला माफ. खरं तर तुझ्या जागेचं दुसरं कोण असतं का नाही तर मी अजिबात माफ केलं नसतं. पण आता तू मम्मी असं म्हणल्यावर मग काय करणार. पृथ्वी, आता तुला पद मिळतंय, मग तसं वाग. राजकारणामध्ये पद सांभाळणं हे पद मिळण्यापेक्षा लई मोठं जबाबदारीचं काम असते. ते तेवढं ध्यानात ठेव बाबा. अहो मम्मी मी आहे ना, मी त्यांची सगळी तयारी करून घेते. त्यांचा मेंदू माझ्यासारखा फास्ट चालावा ना म्हणून त्यासनी बदाम बी देते. काय नाही बदाम नको, बदामाची थंडाई करून देते. नाही थंडाई बी नको, खारका देते. खारका देऊ का तुम्हाला? खारका नको. खजूर देऊ का? खजूर खजूर खावा तुम्ही. नाही नको बाई, बदाम खारका खजूर. बया लईच कन्फ्यूज करता राव तुम्ही मला. मम्मी तू काय टेन्शन घेऊ नकोस, निशा आहे माझ्यावर. त्याच टेन्शन आहे ना. पृथ्वी, तुला राजकारणात जर मोठं व्हायचं असेल ना तर एक काम करशील का माझ्यासाठी? हा काय मम्मी? तेवढं तुझ्या बायकोच्या नादाला लागू नकोस बा. लक्ष देऊन काम कर रे, आणि ते समद्या पोत्यांची थप्पी नीट लावून घे. उगाच करायचं म्हणून केलेलं काम मला खपणार नाही. सुनंदा, अगं कामाच्या वक्ताला चहा घेऊन आलीस व्हय? आणि काय र वाईस 2 पोती टाकली नाहीस तर लगेच चहाची तल्लप आली व्हय तुला? अगं कांचन, त्यानं सकाळपासून काय सुद्धा खाल्लं नाही ग. एखाद्या टायमाला जेवला नाही तर तो मरत नाही लगेच. आणि तुला रानात भांगलेल्या बायका सांगायच्या होत्या, झालं का ते काम? वय झालंय. आणि समधी काम झाल्याशिवाय दोघांनी बी घरात पाऊल ठेवायचं नाही, नाहीतर घाणाच फिरवीन बघा. इरू जर चहा घे, सकाळपासून उपाशी आहेस रे. दमला असशील ना. अरे लेकरा, माझ्यावर रागावलास. त्या सारा पोटाव कशाला काढतोस बरं? माझ्यावर रागव र, पण माझ्याशी असं बोलणं बंद करू नकस. तुला असा त्रास करून घेतलास ना तर मला बी लई त्रास होतो र. विरू, तुला नाहीच ऐकायचंय ना. मी जाते राहणार. तुझं जेवण भोगुल्याखाली झाकून ठेवलंय, ती खाऊन घे.
आणि असं न जेवता स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. गाडी थांबव. पिऊ बघा मी उडी मारीन. पिऊ पिऊ गाडी थांबव. पिऊ वैशे, काय झालं वैशू? तू इकडं आंबोडत कुठे निघालीस ग? हा ते मी मला असं फेस पॅक लावलेल्या अवस्थेत घेऊन तू मला या अशा अवस्थेत पिल्यानंतर त्याच्या घरच्यांनी बघितलं तर? नाही 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 नाही, लगीन व्हायच्या आधीच माझा घटस्फोट होईल बघ. नाही, तू वीरूच्या घरी तर नाही ना निघालीस? हा नाही नाही, मला नाही यायचं. मला का नाही आता कसलंच कुठं नाही पाहिजे. मी चालले. वैशे, गप गाडीत बसायचा, अजिबात हलायचं नाही. मी चालले. वैशे, तू एकदाचा जीव घे ना माझा. का असं रोज रोज थोडं थोडं मारतेस मला? हा? तुझ्या अशाच वागण्यानं का नाही मला एक दिवस झटका येणार आहे आणि अशी फटतीशी मी जाणार आहे बघ. तुला काही गरज आहे का ग एवढं कुठं ना होऊन बे तिकडे जायची? हा तुझ्यामुळेच आली आम्ही इकडे. मी तुला केव्हा म्हणलं की तिकडे चल म्हणून? हा पिवडे, तुझ्या डोक्यात काय चाललंय ना मला काय बी कळना झालंय बघ. माझा जीव का नाही लय घाबरा घुबरा होत चाललाय बघ. पिऊ चल इथं माघारी जाऊया. कुणी बघायच्या आधी ना चल 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 माघारी फिर. पिऊ माघार नाही घेणार आता. अगं बघ सरळ चल, पण त्या वीरूच्या घरापाशी गाडी नको थांबूस. चल चल चल. तिथेच जाणार आहे. तूच तर म्हणाली होतीस ना पिऊला असं रडत बसणं शोभत नाही म्हणून. म्हणून काय तू आता मला रडवणार आहेस का? कुठनं मला दुर्बुद्धी सुचली आणि मी तुला काय बाय सांगितलं कोणास ठाऊक. ते काय बी नाही, तू चल इथनं, नाहीतर ना लय मोठा कुटाणा होईल. होऊ दे, जो काही कुटाणा व्हायचा आहे तो होऊ दे. मी बी पाटलाची पोर आहे. जी काही होईल ते बघून घे. बघूच वीरू मला कसा माफ नाही करत ते. अरे देवा, इथं फाटून मला आत गे रे, पण ही सगळं नको. साहेब, मी म्हणलं होतं ना राजकारण करणं हे वीरूचं काम नाही. आता तुम्हाला काळजी करायची काही गरजच नाही. आता माझ्या पृथ्वीला युवा अध्यक्षपद मिळालं ना, बघा कसा दणकाच उडेल. हा नाही नाही, अंकुशरावच्या पोरीचं कुठे टेन्शन घेता? तिला कुत्रा विचारत नाही हो. माझ्या आणि पृथ्वीच्या पुढे उभं राहायची हिंमतच होणार नाही तिची. ही कशाला आली इकडं? साहेब, मी करते बरं का फोन नंतर. हा हा अच्छा. जागेवर थांब. एक पाऊल बी मोर टाकायचं नाही.